आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विधान परिषद सदस्य सोलापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांतराव परिचारक साहेब, या कार्यक्रमात उपस्थित असलेले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आदरणीय राजेभाऊ माने, या विभागाचे नगरसेवक चंदन शिवे, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सुधाकरजी कवडे व सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर हा मालक पत्रकाराचा कार्यक्रम आहे आणि पत्रकाराच्या कार्यक्रमाला आपण काय बोलावं, त्यांना आपण काय सल्ला द्यावा असं काही नाही. कारण हे ज्या लेखणीतून आपली एक चांगल्या प्रकारे समाजापुढं आणलं जातं, त्या पत्रकाराचा आज खरं हा एक विजयाचा दिवस आहे. कारण ज्याच्या नावात स्वराज्य आहे, त्यामुळे तुम्हाला काय कधी कमी पडणार नाही. कारण आदरणीय मालकाचं तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभणार आहे. कारण ज्यांनी स्वराज्य माझं नाव देऊन एक चांगल्या प्रकारे चॅनल उभा केलं, त्या दीपक बनसोडे व त्यांच्या सर्व स्टाफला मी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी शुभेच्छा देतो. कारण पूजेला मला तिथं बोलवलं त्यांनी, मी त्यांना त्यावेळेस बोललो होतो. मला वाटतं एक 2-3 वर्षाचा काळ होता. आमच्या आदरणीय कैलासवासी बहिरो त्यांनी मला नेलतं आणि मी त्यावेळेस मला बोललो होतो की तुम्ही पंढरपुरात चॅनल चालू करा, तुमचं ऑफिस पंढरपुरात चालू करा. आणि ते चालू करण्याचं भाग्य मालक तुमच्यामुळे लाभलं. त्याबद्दल मी स्वराज माझ्या टीमचं सर्वांचा आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळात अतिशय चांगल्या बातम्या देतील. आपल्या पंढरपूर भागाच्या विकासाचा किंबहुना तालुक्याचा जिल्ह्याचा चांगल्या प्रकारे कायापालट करण्याची नक्कीच मदत होईल. त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देऊन माझं छोटं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच स्वराज्य माझा या न्यूज चॅनलचं उद्घाटन झालं. त्या न्यूज चॅनलचे प्रमुख, त्या परिवाराचे प्रमुख आमचे मित्र प्रथमेश बनसोडे, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा पार पडला, ते सोलापूर जिल्ह्याचे एक विजन असलेले नेते म्हणून ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं. पंढरपूर तालुक्यात, मंगळवेढा तालुक्यात ज्यांचे होतो असे भारतीय जनता पक्षाचे नेते, आपल्या सर्वांचे मित्र, माजी आमदार प्रशांत परिचारक. मालक हा शब्द प्रेमाचा आहे की जो पंतांपासून चालत आलेला आहे. त्यामुळं मालक या शब्दाचं तसं प्रेमाची उपाधी असाच अर्थ मालक आपण घ्यावा. भांडवल नाही, तुमचा तो पिंडही नाही. त्यामुळं मालक या शब्दाचा अर्थ सोलापूर जिल्ह्याला आणि पंढरपूर तालुक्याला तर आपलासा वाटणारा हा शब्द, एवढाच आपल्या कुटुंबातला सदस्य असणारा मालक, असाच त्याचा अर्थ आम्ही सर्वजण आजपर्यंत समजत आलेलो आहे, तसं आपण वागतही आलेलो आहात. असे आपल्या सर्वांचे मित्र, बनसोडे परिवाराचे मित्र प्रशांत परिचारक, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र पाटेसाहेब, सुनील उमरे, त्याचबरोबर या कार्यक्रमाला मुंबईहून आलेले, ज्यांनी मुंबईत डिजिटल मीडियामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं नेटवर्क उभं केलेलं आहे. आपल्या सांगोल्याचे सुपुत्र आणि आमच्या मुंबई महानगरचे डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष शशिकांत भाऊ देशमुख, या कार्यक्रमाला आशीर्वाद, शुभेच्छा. हे खूप नैतिक बळ असलेलं, खूप सामर्थ्य असलेलं असं टायटल घेऊन आपण कामाला सुरुवात केलेली आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो. हा आनंद व्यक्त करत असताना
प्रथमेश आणि त्याच्या टीमला नम्रपणे सांगू इच्छितो की या टायटलमुळंच तुमची पत्रकारितेतील जबाबदारी खूप वाढलेली आहे आणि या वाढलेल्या जबाबदारीला न्याय देत असताना कशा पद्धतीनं पुढचं धोरण ठेवायचं हे तुम्हाला काळजीपूर्वक ठरवावं लागतं. की प्रशांत मालक म्हणाले की तू सुरू कर, भले तू आमच्या विरोधात बातम्या दे, ही त्यांची सद्भावना झाली. परंतु आपण पत्रकारिता करताना ज्या ठिकाणी प्रशांत मालक बरोबर असतील तिथं कौतुकाची थाप आणि ज्या ठिकाणी चूक वाटतील तिथं अगदी नाजूक चिमटा काढण्याची पद्धत आपण ठेवायला पाहिजे. विनो काळ बदललेला आहे. मी झालं, अशोक गोडगे झालं किंवा सुधाकर झालं, आम्ही ही प्रिंट मीडिया या प्रिंट मीडियाचा सुवर्ण काळ पाहिलेली पत्रकार मंडळी आहोत. आज जमाना बदललेला आहे. सगळी पत्रकारितेची व्याख्याच बदललेली आहे. आपण पाहिलं की कोरोनाच्या काळात जगाशी जर संवाद साधायचा असेल, आपल्या गल्लीत जर कुणाशी संवाद साधायचा असेल, आपल्या गावात जर कुणाशी संवाद साधायचा असेल तर डिजिटल मीडियाशिवाय किंवा डिजिटल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरून लाईव्ह जाण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. आपण अनुभवलं की राज्याचा मुख्यमंत्री त्यावेळी उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह करायचे आणि सांगायचे. त्याच पद्धतीनं आपल्या वॉर्डात असेल, आपल्या गावात असेल, तहसीलदार असो अथवा ग्रामसेवक असो, त्याला देखील लोकांशी जर संवाद थेट साधायचा असेल तर डिजिटल मीडियाशिवाय पर्याय नव्हता. आणि नेमकं त्याच काळात जगाला, देशाला, आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या गावाला त्यावेळी डिजिटल पत्रकारांचं अक्षरशः पेव फुटलं. त्याचा परिणाम असा झाला की शेकडो डिजिटल पत्रकार कोरोनानंतर गावोगावी तयार झाले. गावोगावी या पत्रकारांना कशा पद्धतीनं त्यांनाही माहीत नव्हतं की आपण पुढची वाटचाल कशा पद्धतीनं करावी आणि थोड्या मोठ्या संख्येनं निर्माण झालेली पत्रकारांची संख्या याला नियंत्रित कसं करायचं याविषयी त्यांनाही संभ्रम निर्माण झाला. सगळ्या संपादकांशी चर्चा करून मग मी आणि आज जी टीम आपल्यासोबत आहे, काळाचं पुढच्या जमान्याचं माध्यम डिजिटल मीडिया जर ठरणार असेल तर आज गाव पातळीवर तयार झालेला डिजिटल पत्रकार हा संघटित करून त्याला शिस्त लावली पाहिजे. याचं मुख्य कारण असं की आज राज्यभर फिरत असताना आज आमच्या संघटनेला 5 वर्ष झाली. देशातील पहिली संघटना म्हणून नावारूपास आम्ही आलो आणि आज 12,000हून अधिक डिजिटल पत्रकार, डिजिटल संपादक या संघटनेशी जोडले गेलेले आहेत. आणि त्या पत्रकार आहे, डिजिटल संपादक आहे, शेतीत काम करणारा, शेतमजूर म्हणून काम करणारा डिजिटल पत्रकार संपादक आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी राज्यात डिजिटल पत्रकार म्हणून वावरत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार आज प्रत्येक जण हा पत्रकार आहे, संपादक आहे. परंतु जी संख्या वाढली झपाट्यानं, ज्या किंवा शिक्षण नसेल, कुठल्याही क्षेत्रात उगी आपलं मजा म्हणून एकीकडे शेतात काम करतोय आणि कामातनं वेळ मिळाला की पत्रकार म्हणून फिरतोय, याला आमची बिलकुल तक्रार किंवा आक्षेप नव्हता. आमचं म्हणणं असं होतं की आमच्या संघटनेत यावं, सदस्य व्हावं, हा देखील आग्रह आम्ही कधीच केलेला नाही. जे येतील त्यांचं स्वागत आहे. आणि तो संघटनेचा सदस्य होत असताना तालुका पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, त्याला आम्ही 3 अटी कंपल्सरी केलेल्या आहेत. आम्ही 1 रुपया फी कधी कुणाकडून घेतली नाही.
किंवा सदस्य होण्यासाठी तुम्हाला एवढी फी पडेल, बिलकुल नाही. आमची पहिली अट ही होती संघटनेच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून की त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक जबाबदारीला न्याय दिलेला असला पाहिजे, की त्याचं उदरनिर्वाहाचं साधन तो कुटुंबाच्या कौटुंबिक सर्व जबाबदाऱ्यांना न्याय देतोय आणि तो न्याय दिल्यानंतर मगच त्याला सदस्य म्हणून आम्ही मान्यता किंवा त्याचा स्वीकार करणार. दुसरी अट अशी होती की जो ज्याचा व्यावसायिक जबाबदाऱ्यांना न्याय दिल्यानंतरच त्यांनी संघटनेत सहभागी व्हावं. संघटनेत सहभागी होत असताना ही फार महत्त्वाची अट होती, कारण मी आत्ता सांगितलं की पूर्ण वेळ पत्रकारिता डिजिटल माध्यमांमध्ये राहिलेलं नाही. कुणीतरी कोर्टात वकिलाच्या हाताखाली काम करतंय, कुणीतरी हॉटेलमध्ये काम करतंय, कुणीतरी मार्केट यार्डात काम करतंय, कुणीतरी शिकत पत्रकारिता करतंय. तर हे जे मूळ व्यावसायिक जबाबदारी आहे त्या व्यावसायिक जबाबदारीला 100% न्याय दिल्यानंतरच संघटना. हे त्या संघटनेचं पहिलं अधिवेशन आम्ही पुस्तकांचं गाव तिला महाबळेश्वर या ठिकाणी घेतलं. त्या अधिवेशनाचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते झालं. त्यात 2500हून अधिक डिजिटल पत्रकार सामील झाले होते. अनेक मंत्री, चंद्रकांत दादांपासून शंभूराज देसाईंपर्यंत अनेक मंत्री, अनेक आमदार, श्रीनिवास पाटील त्यावेळी तिथले खासदार होते, खासदार श्रीनिवासजी पाटील देखील त्या अधिवेशनात सहभागी झाले होते. दुसरं अधिवेशन आम्ही कनेरी मठ कोल्हापूर या ठिकाणी घेतलं. त्या अधिवेशनाचं उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज की जे आत्ता खासदार आहेत त्यांच्या हस्ते केलं होतं. त्यालाही अनेक मंत्री होते. त्यामध्येच चंद्रकांत दादा पाटील हे देखील त्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. तर बऱ्याच वर्षानंतर पंढरपूरला आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या त्यामुळं फार काय निवड आपला घेणार नाही, परंतु प्रथमेश आणि त्यांच्या सगळ्या टीमला या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं मी देणार आहे. कारण चालवणं, एखादं न्यूज चॅनल चालवणं, प्रेस पत्रकार म्हणून एखादं वृत्तपत्र चालवणं, हे तसं आजच्या काळामध्ये खूप अवघड काम आहे. आणि गेल्या अनेक वर्षाच्या नंतर आज पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक स्थित्यंतरं आलेली आहे. पूर्वीची पत्रकारिता, वर्तमानपत्राची पत्रकारिता, मला आठवते की आमच्या लहानपणी असताना 2 वर्तमानपत्र असायची, एक संचार आणि समाचार सोलापूर जिल्ह्यामध्ये, जक्कल साहेब आणि रंगा अण्णा काळादी. एक अर्धा तास जरी बसलं, तासभर जरी बसलं तरी अनेक नवीन विषय आपल्याला समजतात आणि चांगल्या पद्धतीचं विश्लेषण माने साहेब करतात. आता बातमी देणं आणि विश्लेषण करणं ही 2 फरक आहे. दुर्दैवानं आजच्या ह्याच्यामध्ये आपण बघतो की विश्लेषणात्मक पत्रकारिता फार कमी आहे. एखादी घटना घडली तर त्या घटनेच्या मुळाशी जाऊन त्याचे विश्लेषण करणं, ज्याला आपण पोस्टमार्टम म्हणतो मराठीत, बरोबर आहे ना, इंग्रजीमध्ये म्हणतो विच्छेदन, शवविच्छेदन, तसं बातमीचं विश्लेषण करणं आणि त्यातला जो सार असेल तो लोकांपुढे नेण्याची खरं म्हणजे पत्रकारितेची फार मोठी जबाबदारी आहे. परंतु आता सगळ्याच क्षेत्रामध्ये आपण नुसतं पत्रकारितेबद्दल बोलला, पण सगळ्या क्षेत्रामध्ये सर आता बिघडत सगळं चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही पत्रकारितेमध्ये आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता, पण आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो त्याची तर अवस्था काय आहे. म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याला सांगावं लागते विधानसभेमध्ये उभा राहून की लोकांची भावना आपल्याबद्दल काय आहे, आमदारांबद्दल.
ह्याच्यापेक्षा दुर्दैव तर आज समाजकारणामध्ये राजकारणामध्ये नसावं आणि वाईट आहे. त्यामुळं कधी कधी ह्याच्याकडं बघताना असं वाटतं की मग हे कशा करता आपण काम करायचं. या स्तराला जर प्रत्येक क्षेत्रामध्ये जर काम होणार असेल तर निश्चितपणे भविष्य काळामध्ये चिंतेचा विषय आहे. परंतु माने साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. प्रथमेशला या निमित्तानं शुभेच्छा देतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी सोलापूरमध्ये आकाशवाणीवरती पत्रकारिता निवेदक म्हणून काम केलं 8-9 वर्ष आणि त्यानंतर मग साम्राज्य न्यूज असेल, डेन केबल असेल, अस्मिता न्यूज असेल, अशा या छोट्या छोट्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी या पत्रकारितेला सुरुवात केली. सोलापूरचं त्यांचं सगळं वातावरण असताना सुद्धा त्यांनी पंढरपूरला या ठिकाणी आले आणि या ठिकाणी ग्रामीण भागातल्या पत्रकारांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची सेवा या भागातल्या लोकांना देण्याचं त्यांच्या मनामध्ये बऱ्याच वर्षापासून होतं. कोविडचा कालखंड आला, अनेक अडचणी आल्या, पण त्या माध्यमातून या समाजामध्ये घडणाऱ्या वाईटापेक्षा चांगल्या घटना खूप आहेत. पण दुर्दैवानं आपण आज वर्तमानपत्र उघडलं किंवा बातम्या उघडल्या तर खून, मारामाऱ्या, भांडणं ह्याच्याच बातम्या अधिक येतात. पण खूप चांगली माणसं आज समाजामध्ये काम करण्याची कधी प्रकाशामध्ये येत नाहीत, कधी सांगायला जात नाहीत मी हे काम केलं आहे. पण अशा सुद्धा अनेक गोष्टी समाजात घडत असतात. पण दोन्ही बाजू आहेत, चांगली तशी वाईट पण आहे. पण दुर्दैवानं आम्हाला हे वाईट आंबट चिंबट खायला बरं वाटण्याच्या माध्यमातून व्हावं एवढीच या निमित्तानं माफक अपेक्षा व्यक्त करतो. वेळ बराच झाला असल्यामुळं मोरे साहेब त्यांना पुढं मंगळवेढ्याला कार्यक्रम आहे, तिथनं त्यांना पुन्हा बार्शीला कार्यक्रम आहे, तो करून त्यांना सोलापूरला कार्यक्रम आहे. त्यामुळे 3 कार्यक्रम